जर तुमच्या शरीरामध्ये कमजोरी जाणवत असेल, चालताना चक्कर येत असेल, अशक्तपणा काही केल्याने जात नसेल, तर आता तुम्ही हा एक उपाय नक्की करायचा आहे। तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी जी चपाती घरामध्ये बनवता त्या चपातीमध्ये ही एक वस्तू टाकून तुम्हाला खायची आहे। जर फक्त 2 ते 3 दिवस तुम्ही असं केलं तर तुमच्या शरीरामध्ये घोड्यासारखी ताकद येणार आहे। आमच्या शेजारीच राहणारे 70 वर्षाचे आजोबा ते रोज त्यांच्या चपातीच्या पिठामध्ये ही एक वस्तू टाकून खातात। त्यांना कधीच अशक्तपणा येत नाही, कमजोरी येत नाही, एकदम 25 वर्षाच्या तरुणासारखं ते वाटत असतात। त्यामुळे या एक वस्तूंचा दररोज चपातीमध्ये बनवत असताना तुमच्या 1 चमचा टाकून बघा आणि चमत्कार लगेच पहा। यापासून तयार झालेली चपाती 100 रोगापासून तुमचं कायमचं संरक्षण करेल। जसे की तुम्हाला बीपी असेल, शुगर असेल, हे सर्व कंट्रोल करण्यासाठी, तसेच अंगामध्ये जर अशक्तपणा, कमजोरी त्या ठिकाणी जाणवत असेल तर झटक्यात आता हे सर्व आजार कमी होणार आहेत। हाडे तुमची मजबूत करण्यासाठी हा एक रामबाण उपाय या ठिकाणी सांगण्यात आला आहे। एक विशेष वस्तूची पावडर तुम्हाला घरामध्येच आता बनवायची आहे। ही पावडर दररोज 1 चमचा तुम्हाला योग्य प्रमाणामध्ये चपातीमध्ये टाकून खायची आहे। दररोज तुम्ही त्या ठिकाणी 2 ते 3 दिवस असं केलं तर तुमच्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात ताकद वाढायला सुरुवात होणार आहे। हाडामध्ये प्रचंड प्रमाणात ताकद वाढायला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे। त्या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये तरतरी यायला सुरुवात होणार आहे। एक वस्तू तुम्ही दररोज चपातीमध्ये टाकून खायची आहे। सर्वांनी लक्षात ठेवा, तुम्ही कोणत्याही गोळ्या जर मेडिकलमधून, त्या ठिकाणी औषधांच्या दुकानामधून, हॉस्पिटलमधून तरी सुद्धा घेतल्या तर त्यामुळे सुद्धा तुमच्या शरीरामधील अशक्तपणा, कमजोरी जर जात नसेल, तर कमी होत नसेल, तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आता 6 असे पॉवरफुल पदार्थ सांगणार आहे। ज्या सर्व वस्तूंचं तुम्हाला एक मिश्रण करायचं आहे, असे 6 पदार्थ तुम्हाला पॉवरफुल सांगणार आहे। त्या पदार्थांचं तुम्हाला मिश्रण करून एक वस्तू बनते। ती वस्तू ज्याचा 1 चमचा जर दररोज तुम्ही चपातीच्या कणिकमध्ये म्हणजेच पिठामध्ये जर टाकला व तो खाल्ला तर ती चपातीमुळे तुमचं नुसतं पोटच भरणार नाही, तर ती सुपर फूड बनणार आहे। असं एक आयुर्वेदिक औषध तयार होईल की ज्यामुळे हजारो रोगापासून तुमचं संरक्षण करेल। ज्याने शरीराला उपयुक्त घटक तर मिळतीलच, पण ती चपाती खाताना देखील त्या ठिकाणी खूप टेस्टी लागेल। शरीरामधील अशक्तपणा जाऊन घोड्यासारखी तुम्हाला ताकद येईल। मग कोणतं मिश्रण तुम्हाला त्या चपातीच्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे? आता बघा, तुम्हाला घोड्यासारखी ताकद येईल ही एक वस्तू चपातीत तुम्ही खायची आहे। शरीरातील अशक्तपणा, कमजोरी घालवण्यासाठी गुडघेदुखी, कंबरदुखी तसेच पाठदुखीचा तुम्हाला त्रास असेल तर अशा प्रकारच्या 200 आजारावर जालिम उपाय म्हणून काम करणारे 6 पदार्थांची अगदी डिटेल्स माहिती आपण या ठिकाणी आता घेणार आहोत। यातील एक पदार्थ पहिला जो आहे तर तो रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो। दुसरा पदार्थ जर तुम्ही खाल्ला तर तुमचं लिव्हर त्या ठिकाणी लगेच मजबूत करतो। तिसरा पदार्थ शरीरामध्ये त्या ठिकाणी आलेला अशक्तपणा, कमजोरी सर्व काही 2 ते 3 दिवसामध्येच घालवण्याचं तिसरा पदार्थ या ठिकाणी काम करत असतो। त्यानंतर चौथा पदार्थ असा आहे ज्यामुळे तुमच्या हाडामध्ये प्रचंड प्रमाणात या ठिकाणी ताकद येणार आहे। कॅल्शियम वाढवण्यासाठी प्रोटीनचा खजिनाच आता हा पदार्थ असणार आहे। तर असा पदार्थ आहे ज्यामुळे गुडघेदुखी, कंबरदुखी मुळापासून आता नष्ट होणार आहे। आता बघा, हे सर्व 6च्या 6 पदार्थ आयुर्वेदिक गुणधर्मांनी आता भरलेले असणार आहेत आणि या 6 पदार्थ तुम्हाला त्या ठिकाणी एकत्र करून एक पावडर तुम्हाला कशी बनवायची ते सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल्समध्ये आम्ही यामध्ये सांगितलंय। या पावडरचा 1 चमचा तुमच्या चपातीच्या पिठामध्ये रोज तुम्हाला घालून खायचा आहे, ज्यामुळे तुमच्या अंगात आलेला अशक्तपणा, कमजोरी सर्व काही आता या ठिकाणी गायब होऊन जाणार आहे। आता तुम्हाला वाटत असेल की हे पदार्थ महागडे असतील, आणायचे कुठून, तर अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका। हे सर्व पदार्थ प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतात। ते इतके पदार्थ पॉवरफुल आहेत की त्याचा 1 चमचा जर तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये टाकला आणि त्याची चपाती जर करून खाल्ली तर तुमच्या शरीरामध्ये लगेच तरतरी यायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं प्रमाण तुम्हाला माहिती असलं पाहिजे। जर यापेक्षा जास्त जर तुम्ही या वस्तू चपातीच्या पिठामध्ये टाकून खाल्लं तर तुम्हाला अशक्तपणा, कमजोरी जाण्याऐवजी शरीरामध्ये जास्त त्रास होतो। त्यामुळे हे प्रमाण किती आहे, किती प्रमाणात वस्तू टाकायचे आहेत, कशा प्रकारे चपातीच्या पिठामध्ये हे टाकून नेमकं खायचं आहे, लक्ष देऊन तुम्ही बघायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही
की नेमकं ही वस्तू कशा पद्धतीने तयार करायची आहे व त्या ठिकाणी चपातीच्या पिठामध्ये कशा प्रकारे तुम्हाला खायचे आहे। त्यामुळे 2 मिनिटाचा व्हिडिओ देऊन म्हणजेच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओमध्ये कोणते 6 पदार्थ सांगितलेत, कशा पद्धतीने तुमच्या चपातीच्या किंवा भाकरीच्या पिठामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत, याची नेमकं पद्धत त्या ठिकाणी कशी असणार आहे, त्याचं प्रमाण कसं असतंय, स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत। सगळ्यात आधी आपण 6 पदार्थांची माहिती घेऊया, त्यानंतर याचं प्रमाण कसं बनवायचं, कसं टाकायचं चपातीच्या पिठामध्ये याची माहिती घेऊया। 6 सगळ्यात पॉवरफुल गोष्टीविषयी आपण माहिती घेतोय, ज्या तुम्ही तुमच्या भाकरीत किंवा चपातीच्या पिठात जर या ठिकाणी टाकून खाल्ला तर फायदाच फायदा होणार आहे। आता बघा, जर चपातीच्या किंवा भाकरीच्या पिठामध्ये जर तुम्ही या वस्तू टाकल्या तर याने तयार झालेली जी चपाती आहे, रोटी आहे, भाकरी आहे, तर ती तुमच्यासाठी वरदान सिद्ध होणार आहे, ज्याने 1 नाही 2 नाही तर शेकडो आजारापासून तुमचं आता या ठिकाणी आता संरक्षण होणार आहे। सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे जुन्या काळातील दस्तऐवजमध्ये लिहून ठेवली होती। बघा, पहिल्याच्या काळी वयाच्या 50 नंतर जर कोणाला अशक्तपणा येत असेल, कोणत्या व्यक्तीला शरीरामध्ये थकवा आल्यासारखं वाटत असेल, चक्कर येत असेल, BP शुगर अशा प्रकारच्या आजारांसाठी या वस्तूंचा वापर चपातीच्या पिठामध्ये पहिला केला जात होता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कोणताही साईड इफेक्ट आता या वस्तूने अजिबात होणार नाही। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे। आता बघा, तुम्हाला 5 ते 7 पदार्थ सांगणार आहे। या 5 ते 7 पदार्थांना व्यवस्थित मिक्स करून तुम्हाला चपातीचं जे कणिक आहे, पीठ आहे, त्यामध्ये घालून खायचं आहे। प्रत्येक पदार्थ आणि त्याचे फायदे सांगतो आणि व्हिडिओच्या शेवटी चपातीमध्ये टाकून हे पदार्थ कसे खायचे ते सांगतो। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण त्याशिवाय तुम्हाला व्यवस्थित या पदार्थांचं प्रमाण चपातीमध्ये कसं मिक्स करायचं ते समजणार नाही। आता बघा, प्रत्येक पदार्थ सांगत आहे, कान देऊन ऐकायचं आहे, लक्ष देऊन बघायचं आहे। पहिला पदार्थ आहे तो म्हणजे मेथीचे दाणे। आपल्या शरीरातील जी काय वाढलेली शुगर आहे, वाढलेली जी काय साखर आहे, तर ती कंट्रोल करण्याचं काम हे मेथीचे दाणे करत असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे ज्या रुग्णांना मधुमेह आहे, डायबिटीज आहे, त्यांच्यासाठी एक चमत्कारी औषध म्हणून मेथीचे दाणे काम करतात, कारण ही रक्तामधली ब्लड शुगर जी आहे तर त्याची पातळी कमी करण्याचं काम मेथी करतं। आपले लिव्हर आणि आपली पाचन क्षमता जी आहे तर ती डायजेशन सिस्टीम जी आहे तर त्याला स्ट्रॉंग बनवण्याचं काम हे मेथीचे दाणे आता काम करत असतात। शरीरातील अन्न पचवण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात या मेथीच्या दाण्याचं या ठिकाणी काम असतं। त्यामुळे तुमचं वजन देखील मोठ्या प्रमाणावर घटायला यामुळे सुरुवात होते। सायंटिफिक एका स्टडीमध्ये असं लक्षात आलं आहे की मेथी दाण्यामुळे ब्लड शुगर नियंत्रित होत असते। तर याचं सेवन नेमकं कसं करायचं ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। आता तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे कसं नेमकं पदार्थ काम करतात। बघा, तत्पूर्वी दुसरा पदार्थ यासाठी लागणार आहे ते म्हणजे जवस। बघा, खूप जबरदस्त फायदे या जवसाचे आहेत। हा हृदयाच्या आरोग्यासंबंधी महत्त्वाचं जवस काम करत असतो। आपल्या हृदयाचं जे काय आरोग्य आहे, हृदयाची जी काय कार्यक्षमता आहे ती जबरदस्त रीतीने वाढवतो। त्यानंतर दुसरा याचा फायदा आहे तो म्हणजे आपले जे काही जॉईंट पेन आहेत, म्हणजे आपले हाडांचे दुखणे असतील किंवा जे आपल्या हाडाचे जॉईंट्स असतात तर ते दुखणे असतील, हाडामधली ताकद वाढवायची असेल तर या ठिकाणी देखील खूप चांगल्या प्रकारे आता एक जवस काम करतं। जर आपल्या हाडामध्ये जे काय ग्रीस निघून गेला असेल, आपले जे काय जॉईंट्स असतील तर ते घासले गेलेले असतील तर जबरदस्त याच्यामध्ये आता एक काम करतं, आराम मिळतो। याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप हे चांगलं असतं। आपल्या शरीरातील नसांना खूप गरम, त्या ठिकाणी नरम आणि मुलायम हे बनवण्याचं काम करत असतं। त्यामुळे जो ब्लड शुगर तुमचं असतं तर ते कंट्रोलमध्ये राहतं। आपल्या जॉईंटमधलं जे ग्रीस आहे तर ते देखील वाढवण्याचं काम करत असतं। शरीरामध्ये सूज असेल, कुठे कुठे त्या ठिकाणी वेदना होत असतील तर ते देखील तुम्हाला व्यवस्थित कमी करण्याचं काम करत असतं। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा वापर कसा करायचा जवसाचा, तसेच तुम्हाला अशक्तपणा कमजोरी घालण्यासाठी नेमकं कोणत्या वस्तू कशा प्रमाणात तुम्हाला चपातीच्या पिठामध्ये कसं घालून तुम्हाला त्या ठिकाणी खायचं आहे, तसेच यासाठी लक्ष देऊन बघायचं आहे। पुढचा पदार्थ यामध्ये सांगण्यात आला आहे जो तुमची कमजोरी झाली असेल तर ती कमजोरी नीट करण्याचं काम करतो। बघा, आता बघा, या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल, शरीरामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला अशक्तपणा आला असेल, कमजोरी आता कायमची, आता हा जो पदार्थ आहे
तर तो खाल्ला तर तुम्हाला नीट होणार आहे। त्या पदार्थाचं नाव आहे तीळ। आता तिळामध्ये जबरदस्त कॅल्शियम असतं, अँटीऑक्सिडंट देखील मोठ्या प्रमाणावर असतात। तुमचे हाडे जी काय आहेत तर ती मजबूत करण्यासाठी तसेच आपलं शरीर पूर्ण हेल्दी राखण्यासाठी तीळ हे खूप चांगलं त्या ठिकाणी काम करत असतं। याची जी काय प्रोसेस आहे तर ती थोडीशी गरम असल्यामुळे उन्हाळ्यात थोडंसं तुम्ही कमी खावा, परंतु हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही याचा वापर करू शकता। याचं प्रमाण नेमकं किती असतं, कशा पद्धतीने या वस्तू खायच्या आहेत तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु आता पुढील पदार्थ आहे तो म्हणजे राजगिरा। हे एक धान्य आहे, याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्याची खूप मोठी क्षमता आहे। ज्याचं कोलेस्ट्रॉल वाढलंय त्यांनी जे काय राजगिरायुक्त चपाती आहेत, राजगिऱ्याची पिठाची भाकरी आहे तर त्याचं खूप त्या ठिकाणी सेवन करणं गरजेचं आहे। शेवटचा पदार्थ आहे तो म्हणजे मित्रांनो बदाम। आता बदाम थोडंसं महाग आहे, परंतु याच्यामध्ये जे गुण लपले आहेत ते भरपूर कॅल्शियम देणारे गुण आहेत। हाडे तुमचे मजबूत करण्यासाठी आता बदाम हे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे। त्यामुळे तुम्ही तेवढं बाहेरून तुम्हाला बदाम विकत आणावं लागणार आहे। ते म्हणजे बदाम आता वस्तू सर्व तुम्हाला मिक्स करायचे आहेत। बघा कसं खायचे चपातीच्या पिठामध्ये किंवा बघा, ज्यामुळे शरीरातील अशक्तपणा जातो, कमजोरी जाऊ शकते, ती गायब होते, हाडांच्या मजबूतीसाठी खूप भारी असतं। हे तीळ जे आहे बघा, तीळ सांगतो तुम्हाला व्यवस्थित लाल होईपर्यंत तव्यामध्ये तुमच्या चुलीवर गॅसवर तुम्हाला तीळ पहिल्यांदा या ठिकाणी भाजून घ्यायचं आहे आणि या तिळाची पावडर तुम्हाला करायची आहे। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बदाम सुद्धा यामध्ये टाकायचं आहे आणि हे मिक्सिंग करायचे आहे तीळ आणि बदामची पावडर। आणि ही पावडर तुम्ही त्या ठिकाणी रोज सकाळी तुमच्या चपातीच्या पिठामध्ये 1 चमचा टाकून खायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे भाजलेलं तीळ आणि देशी आयुर्वेदिक गुळ हे दोन्ही मिक्स जरी खाल्ला तरी सुद्धा तुमच्या शरीरातील अशक्तपणा असेल, कमजोरी असेल तर ती गायब होऊन जाणार आहे। तुमच्या हाडामध्ये कॅल्शियम वाढणार आहे, ताकद जास्त वाढणार आहे। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवस। बघा आता तुम्ही काय करायचं आहे, जवसाची चटणी बनवायची आहे घरामध्ये आणि जवसाच्या चटणीसोबत तुम्ही चपाती किंवा भाकरी त्यासोबत खायचं आहे। यामुळे सुद्धा तुमच्या शरीरामध्ये प्रचंड ताकद येणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेथी। जर तुम्ही मेथीचे दाणे जरी रात्री भिजवून ठेवले आणि सकाळी जर ते पाणी जर चपाती त्या ठिकाणी वापरले, म्हणजेच त्या ठिकाणी चपाती करायला तुम्ही कणकामध्ये त्यामुळे पाणी घालता तर ते त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी मेथीच्या दाण्याचं भिजवलं जे पाणी आहे जर चपातीला वापरलं तरी सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर ठरणार आहे। जर तुम्ही मेथीची भाजी जर जेवणासोबत खाल्ली तरी सुद्धा तुमच्या शरीरातील अशक्तपणा, कमजोरी त्या ठिकाणी गायब होणार आहे। त्यामुळे हे उपाय नक्की करा, तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे। त्यामुळे आत्ताच लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद।